लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय जोर बैठकांना वेग आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये समाविष्ट होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज गुरुवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली। महाविकास आघाडीच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत। आज गुरुवारी शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली। येत्या 2 दिवसात जागा वाटप जाहीर केले जाईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। महाविकास आघाडीमध्ये वंचित सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वंचितने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे। वंचितच्या या गुगलीमुळे महाविकास आघाडीचे नेते चक्रावून गेले आहेत। बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाही। शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज गुरुवारी समर्थकांची बैठक बोलावली होती, मात्र तब्येतीच्या कारणामुळे ही बैठक रद्द करण्यात आली। शिवतारे यांचे बंड निश्चित मानले जाते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज गुरुवारी शिवतीर्थावर मनसे नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत आगामी रणनीती ठरवण्यात आली। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली। या बैठकीत महाराष्ट्रातील 16 जागांसाठी चर्चा होऊन 12 नावे अंतिम करण्यात आल्याचे कळते। या 12 जागांमधून कोल्हापूरतून छत्रपती शाहू महाराज, सोलापूर येथून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, अमरावती येथून बळवंत वानखेडे, गडचिरोली येथून नामदेव किरसान, नागपूर येथून विकास ठाकरे, नांदेडच्या जागेसाठी वसंत चव्हाण, लातूर येथील जागेसाठी शिवाजी काळगे, नंदुरबारच्या जागेसाठी गोवाल पाडवी आणि भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे कळते। याबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये काही करून निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे। याच विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली, तरीही त्यांच्या भूमिकेत फरक पडलेला नाही। याविषयी विचारले असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की शिवतारे जे बोलत आहेत ती स्क्रिप्ट कुणाची याचा आम्ही शोध घेत आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या महायुतीचे नेते असून ते योग्य भूमिका घेतील असे तटकरे यांनी स्पष्ट केले। पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी अर्ज भरण्यास बुधवारपासून सुरुवात झाली। यात नागपूर लोकसभेसाठी व्यंकटेश्वरा महास्वामीजी यांनी अर्ज दाखल केला। महास्वामीजी यांनी आपण भारतीय जनता पक्षातून अर्ज दाखल केल्याचा दावा केला आहे, मात्र पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने हा अर्ज बाद होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।